पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत. पुण्यातील नसरापूर येथे 4 वर्षाच्या एका चिमुरडीवर भीमराव कांबळे या नराधमाने अत्याचार केला. तो इतक्यावरच थांबला नाही तर तिची हत्या सुद्धा केलेली होती. या संपूर्ण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता. आरोपी भीमराव कांबळे आता याला अटकही केलेली आहे. हा सगळा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असं सरकारकडून सुद्धा सांगितलं जात आहे. आत्ताच 21 तारखेला याबाबतची सुनावणी आहे ती पार पडलेली आहे आणि आता पुढील सुनावणी ही 28 मे रोजी होणार आहे. पण प्रश्न एक यामध्ये सातत्याने विचारला जातोय की फास्ट ट्रॅकमध्ये हे सगळे प्रकरण गेल्यावर त्या तितक्या तत्परतेने चालतात का? कारण याआधी सुद्धा आपल्याला कोपर्डीचं प्रकरण माहिती आहे. त्या प्रकरणात सुद्धा काय झालं आहे हे सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आता 1 महिन्याच्या आत जरी पुणे ग्रामीण पोलिसांनी 1100 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं असलं तरी या पीडित चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल का असा सुद्धा प्रश्न आहे. तो सुद्धा उपस्थित केला जात आहे. आता 28 मेला यानंतर नियमित सुनावणी होणार आहे. इन कॅमेरा ही सगळी सुनावणी होईल असं सुद्धा सांगितलं जाते. पण फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण गेल्यानंतर पुढची नेमकी प्रक्रिया काय असते आणि साधारण कधीपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळू शकतो या सगळ्या कायदेशीर बाबी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ वकील मिलिंद पवार आहेत. सर, सगळं प्रकरण तुम्हाला हे माहिती आहे. तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आता हे प्रकरण गेलेलं आहे, पण लवकरात लवकर कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आता तपास यंत्रणा असतील किंवा जे सरकारी वकील यामध्ये नेमलेले आहेत त्यांनी नेमकं काय काय करणं अपेक्षित आहे. कारण की या आधीची प्रकरणं आपण पाहतोय ज्याच्यामध्ये तारीख पे तारीख हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी न्याय हा उशिरा मिळतो. त्यामुळे या प्रकरणामध्ये लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी कुटुंबाची नाही तर संपूर्ण राज्यातल्या नागरिकांची आहे. तर फास्ट ट्रॅक कोर्टात आता हे प्रकरण गेल्यानंतर पुढच्या काय काय प्रक्रिया घडू शकतात, फास्ट पद्धतीने त्या घडू शकतात का? नाही, मुळात असं आहे की कायद्याचा विचार केला तर फास्ट ट्रॅक कोर्ट ॲक्ट असं कुठला कायदा नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे हे सगळं प्रशासकीय व धोरणात्मक निर्णयातून आलेली संकल्पना आहे. 2012 क्रिमिनल लॉ अमेंड झाला, निर्भया प्रकरण घडलं आणि मग सुप्रीम कोर्टने देखील गाईडलाईन दिली की महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहेत आणि त्यांच्या केसेस लवकर डिस्पोज निकाली काढण्यासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे. पोक्सो ॲक्ट 2012 आला. पोक्सो ॲक्ट जर आपण पाहिला तर सेक्शन 28 नुसार स्पेशल कोर्टाची तरतूद त्यात केलेली की महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी विशेष कोर्टाची तरतूद करा. विशेष कोर्ट म्हणजे स्पेशल कोर्ट आणि स्पेशल कोर्ट म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट नाही, विशेष कोर्टाची तरतूद आहे. आणि त्या कायद्यामध्ये कलम 29 नुसार ही पण तरतूद आहे की 30 दिवसामध्ये दोषारोप पत्र दाखल करून विदिन 1 इयर 1 वर्षाच्या आतमध्ये खटला निकाली निघाला पाहिजे असे स्पष्ट निर्देश कायद्यामध्ये दिलेले आहेत. आता फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय की स्पेशल कोर्ट तर आहेच आहे, पण त्याला फास्ट ट्रॅकचा दर्जा देऊन की बाकीचे केसेस बाजूला ठेवून डे टू डे CRPC जुना आपण जर पाहिलं तर त्यातला कलम 309 नुसार डे टू डे हिअरिंग देखील तुम्हाला ठेवता येतं. आता एकदा खटला सुरू झाला की बाकीच्या खटल्यांपेक्षा ह्या खटल्याला प्राधान्य न्यायालयाने दिलं पाहिजे अशी त्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे. जेणेकरून ॲज पर ॲक्ट पोक्सो ॲक्ट जो आहे 1 वर्षामध्ये कसा निकाल लागेल आणि म्हणून त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्टाची संकल्पना शासनाने केलेली आहे. या नसरापूरच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की या पीडित जे कुटुंब आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेलं होतं. पण जो आरोपी आहे त्याची सुद्धा पार्श्वभूमी आधीची पाहिली तर त्यांनी अशा पद्धतीचे प्रकार हे केलेले आहेत. म्हणजे तो हॅबिच्युअल असल्याचं समोर आलेलं आहे. एक चूक पोलिसांकडून सुरुवातीला न्यायालयामध्ये झालेली होती की रिमांड कॉपी देत असताना न्यायालयासमोर त्याच्या आधीच्या गुन्ह्यांचा उल्लेख हा केलेला नव्हता. त्या दरम्यान सुद्धा बराच गोंधळ उडालेला होता. न्यायालयाने सुद्धा पोलिसांना फटकारलेलं होतं. तर अशा पद्धतीने काही त्रुटी जर तपासामध्ये राहिल्या तर याचा परिणाम या संपूर्ण खटल्यावर होऊ शकतो का? मुळात आपलं कायद्याची संकल्पना पाहिले तर संशयाचा फायदा नेहमी आरोपीला मिळतो. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवर केस असेल, आता ह्या केसमध्ये काय सगळे लास्ट इन टुगेदर CCTVमध्ये ट्रेस झाल्यानंतर कळलं की ह्या बाबाबरोबर ती मुलगी गेलेली दिसती. तोपर्यंत गुन्हा निष्पन्न व्हायच्या अगोदर FIR काय असते, अननोन पर्सन, आमची मुलगी घरातून मिसिंग झाली, कोणाबरोबर तिने गेली असेल, खेळत असेल किंवा कोणी घेऊन गेले असेल माहीत नाही. पण कॅमेऱ्यामध्ये पाहिल्यानंतर त्या आरोपीच्या बरोबर ती मुलगी जाताना दिसते.
मग हे दिसल्यानंतर मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आला, त्याला 65B सर्टिफिकेट आलं, त्या कॅमेऱ्याचे VCR DCR बरंच काय काय गोष्टी असतात. हे सगळे तांत्रिक पुरावे जर वेळेत प्रॉपरली पोलिसांनी जप्त केले असतील तर त्याचा फायदा सरकार पक्षाला होईल. यामध्ये काही लॅक होऊनच राहिला तर त्याचा सगळा फायदा आरोपीला मिळेल. परवा तारीख झाली, पहिलीच तारीख होती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये. माझ्या माहितीनुसार माझं एक प्रकरण त्याच न्यायालयात होतं. तर संबंधित सरकारी वकिलांनी पक्क माहीत नाही पण असा अर्ज केला आहे की बहुतेक त्या आरोपीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, तो वेडा आहे असं काहीतरी अर्ज दिला आहे आणि म्हणून त्याची मेडिकल करावी असा काहीतरी अर्ज केला आहे. पण ते ॲक्च्युअली तुम्हाला कोर्टामध्ये गेल्यानंतर कळेल. पण सर, हे सगळं प्रकरण किंवा याची सुनावणी लवकरात लवकर फास्ट ट्रॅक व्हावी, फास्ट ट्रॅकमध्ये चालावी, या दृष्टीनं पोलिसांनी काय केलं पाहिजे? कारण की या आधीची प्रकरणं आपण पाहतोय की बऱ्याच वेळा सुरुवातीला याच्यामध्ये जलद गतीनं काम होतं, मात्र नंतर ते रेंगाळत राहतं, तारीख पे तारीख मिळत जाते. मुळात कसं आहे, सरकार पक्षाने इनिशिएटिव्ह घेऊन खटला चालवण्यासाठी जे करावं लागतं. आता सुरुवातीला काय की आरोपीचा चार्ज फ्रेम होणार, तुला असा तुझ्यावर चार्ज ठेवलाय, गुन्हा कबूल आहे का? आरोपी नाही म्हणणार. नाही म्हणलं की पुढची स्टेज म्हणजे समन्स काढणं. हे सगळं प्रोसिजर सुरू व्हायच्या अगोदर चार्जशीट प्रॉपर पाहिजे, तपासातले कागदपत्र सगळे प्रॉपर पाहिजेत. चालू करायच्या अगोदर सरकारी वकील 2-3 लोकांचा सल्ला घेऊन सगळं प्रॉपर त्याचं लिंकअप करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून साक्षी पुरावा सुरू झाल्यानंतर हे नाही आहे, ते नाही आहे, हा पेपर तिकडून आला नाही, हा आला नाही, मेडिकलचे रिपोर्ट आले नाही, या गोष्टी केल्या तर खटला लांबत राहतो. आणि म्हणून फास्ट ट्रॅक जोवर जर संपवायचा असेल, 4 फ्रेम झालं की साक्षीदार सगळे आपले हजर पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे परवाच्या तारखेला स्वतः फिरेदी त्या मुलीचे वडील ते हजर होते कोर्टामध्ये, असंही मला कळलं. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. मग 4 फ्रेम झाल्यानंतर साक्षीदाराला समन्स काढावं लागतं. समन्स काढायच्या अगोदरच सरकार पक्षाने न्यायालयाला यादी द्यायला लागते की आम्ही ह्या तारखेला हे विटनेस घेणार, पुढच्या तारखेला हे विटनेस घेणार, त्याच्या पुढच्या तारखेला हे विटनेस, मग तांत्रिक पुरावे, शेवटी IO, डॉक्टर. हे जर सिक्वेन्स वाईज झालं आणि हे जर सगळं जुळून आलं तर 1 वर्षामध्ये या खटल्याचा निकाल लागेल. आणि जर तपास प्रॉपर झालेला असेल तर या आरोपीला शिक्षेपर्यंत जाऊ शकतं. एक आमचा वकील म्हणून अनुभव मी सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. अतिशय विस्तृत विश्लेषण सरांनी केलेलं आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर हे प्रकरण आता गेलेलं आहे तर पुढे कशा पद्धतीने कारवाई याच्यामध्ये होणं अपेक्षित आहे आणि पीडित चिमुकलीला तिच्या कुटुंबियांना 1 वर्षाच्या आत जर न्याय खरंच द्यायचा असेल तर तितकी तत्परता ही पोलीस म्हणजे तपास यंत्रणा आणि सरकारी वकील आहेत यांनी दिली पाहिजे. आता 28 मेला याबाबतची सुनावणी होणार आहे. त्याच्यामध्ये पोलीस काय एव्हिडन्स आणखीन देतात किंवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण लवकरात लवकर चालून आरोपीवर कडक शिक्षा व्हावी यासाठी काय काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की आधी सुद्धा अशा प्रकारची प्रकरणं ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेलेली आहेत, पण ती तितक्या तत्परतेने पुढे गेलेली आहेत का आणि त्या कुटुंबांना सुद्धा न्याय मिळालेला आहे का हा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जरी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेलेलं असलं तरी तितक्याच तत्परतेने पीडित कुटुंबाला न्याय देणं हे सुद्धा आता तपास यंत्रणांचं सरकारी वकिलांचं काम आहे. त्या दृष्टीनं ते सगळं होतं का की पुन्हा तारीख पे तारीख हेच पाहायला मिळणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन रोहित व्यंकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.